आपल्या बरोबर भगिनी आहेत सुनीता देवेकर, वय वर्ष 40, एक शेतकरी कुटुंबातील महिला आहे आणि गाव वरवण, तालुका दौंड, जिल्हा पुणे सोलापूर हायवेवरती. बरोबर. हा व्हिडिओ एवढ्यासाठी बनवतोय की लोकांना यातून काहीतरी शिकायला मिळावं की ऑपरेशन कधी करावं, कुठल्या वेळेत करावं, यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवतोय. ह्या ताईला जेव्हा विनायक हॉस्पिटलला आणलं गाडीमध्ये, तेव्हा गाडीच्या सीटवरनं जरी उठली ती तरी बसू शकत नव्हती एक मिनिट पण. आम्ही व्हीलचेअर डायरेक्ट गाडीच्या दरवाजापाशी लावली. व्हीलचेअरवर बसली तरी ती मांडी हातात पकडून बसली होती, एवढ्या प्रचंड वेदना होत्या. मणक्याचा त्रास शक्यतो कोणाला होतो? कष्टकरी लोकांना, ज्यांना वजेचे काम आहेत, कष्टाचे काम आहेत, उचल साचेले, प्रवास आहे, आगळापट आहे, त्या लोकांना मणक्याचा त्रास होतो. त्या ताईच्या कमरेच्या मणक्याची गादी बाहेर आली होती. डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी योग्य वेळी योग्य निदान करून योग्य उपचार केला आणि ती 100% आपल्यासमोर उभी. जिला बसता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, ती महिला आहे. ताई, तुमचं पूर्ण नाव सांगा मला. सुनीता भाऊसाहेब. वय आता किती? 40. जोरात सांगायचं. 40. गाव? वरवण. हा त्रास काय होता आणि कधीपासून होता? हा त्रास मला 6 महिन्यापासून होत होता. काय त्रास होता? पूर्ण पायाची शरीर, वरपासून खालपर्यंत. हो. बर. हॉस्पिटलला आणलं त्यावेळेस कंडिशन कशी होती? चालताच येत नव्हतं. लोकांना ऐकायचे तुम्हाला काय त्रास होता, कसे होते? चालता येत नव्हतं. व्हीलचेअरवर आणलेलं मला. बसलं तरी पाय दुखत. ऑपरेशन नंतर किती वेळाने चालवलं? एक तास. त्याच्यानंतर कोणी पकडलं, मोकळी चालली? ऑपरेशन चालू असताना सगळ्या गप्पा गोष्टी समजत होत्या? विनायक हॉस्पिटल हे मुळातच फक्त मणक्यावरती उपचार करणारं हॉस्पिटल आहे आणि इथे पेशंट 100% वेदनामुक्त होतो. 1 तासात चालवायचं ठिकाण फक्त विनायक हॉस्पिटल आहे. महाराष्ट्रात भारतात कुठेही तुम्ही शोधलं ते तुम्हाला अशी उपचार पद्धती भेटणार नाही. ऑपरेशन करणारे हजारो डॉक्टर भेटतील, परंतु कोणाकडे ऑपरेशन केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे हे पण पेशंटला समजलं पाहिजे. ऑपरेशन करताना पेशंटला पॅरालिसिस व्हायच्या अगोदर, हातापायची ताकद जाण्या अगोदर, लघवी संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर ऑपरेशन केलं पाहिजे. तुम्ही चालायचे बंद झाले, नस डॅमेज झाली, लघवी संडास चालू झाले कपड्यात, मग ऑपरेशन झाले, तुम्हाला कुठलेही डॉक्टर जगभरात गॅरंटी देणार नाही. ही बिचारी आली 6 महिने त्रास काढला, पण कुठं ना कुठे तरी उपचार घेतले असतील, परंतु जशी विनायक मध्ये गॅरंटी वॉरंटी दिली जाते, खात्री दिली जाते, तशी तुम्हाला बाहेर कोणी खात्री शक्यतो देणार नाही. आमच्याकडचे पेशंटचे आम्ही व्हिडिओ घरी जाऊन बनवतो. पेशंटच्या गावी जाऊन 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 2 वर्षांनी पेशंट रुटीन व्यायाम काय करतोय, काम काय करतोय, गाडी चालवतोय, ट्रॅक्टर चालवतोय, शेती करतोय, महिला वर्ग काय कपडे धुतात, जात्यावर दळण घालतात, कुणी पोळ्या करतो, कुणी शेवया बनवतो, जे काही त्यांची ऍक्टिव्हिटी असतात त्यात आम्ही त्या कॅमेऱ्यामध्ये टिपतो आणि ते आमच्या युट्यूब चॅनलवरती असतात 1000 व्हिडिओ, ज्यातून तुम्हाला पेशंटला, नवीन पेशंटला ऊर्जा मिळते की बाबा तो जर पेशंट ऑपरेशन करून सगळी कामं करू शकतो, तो माझं पण ऑपरेशन 100% यशस्वी होईल आणि मी पण ऑपरेशनसाठी गेलं पाहिजे योग्य ठिकाणी. ऑपरेशन करताना डॉक्टरांची निवड करताना डॉक्टर MBBS MS MCHच पाहिजेत, कारण याच्या पुढे मणक्याची डिग्री नाही, तशी गुप्ते सरांची डिग्री आहे. दुसरी गोष्ट, त्या डॉक्टरांना अनुभव दांडगा पाहिजे. हजारो लाखो केसेस त्यांच्या हातातून गेलेल्या पाहिजेत आणि ते सगळे यशस्वी पाहिजे. बरोबर. आता मला सांगा, ग्रामीण भागामध्ये लोकांना अजून माहिती नाही मणक्याबद्दल, त्यांना उपदेश काय देणार तुम्ही, सल्ला काय देणार? ऑपरेशन बद्दल काय सांगा? मी ऑपरेशन साठी मनात काय बाळगायची गरज नाही. आता ही ताई ऑपरेशन झालंय, मणक्याचं एवढं मेजर त्रास होता. आता जर तुम्ही सांगितलं की मार्केटमध्ये जाऊन फ्रूट घेऊन ये, मार्केटमध्ये जाऊन काहीतरी ड्राय फ्रुट्स घेऊन ये, कुठले खायचे एखादा आयटम घेऊन ये हॉटेलमध्ये जाऊन, तर ती एकटी जाऊ शकते. तिला कोणीही पकडण्याची गरज नाही. मला चालणार या कसं वाटतंय? 100% आनंदी झाला, घरच्यांना आनंद वाटला. धन्यवाद.